झालं 2-3 आमच्या त्या कथेमुळे जागरण झाले. त्यामुळे जरा फार दुर्दैवी घटना होती. यांनी तुमच्यावरती टीका केली आहे. त्यांनी एकेरी असं म्हटलं की विखे आला त्यांनी विखार पसरवला, अशी एक एकेरी टीका तुमच्यावरती केली आहे. ज्या पद्धतीने तुम्ही मराठा उपसमितीचा अध्यक्ष आहात, जे GR काढला त्यानंतर जी तुमच्यावरती टीका करण्यात आली. ते खरं मला पहिल्यापासूनच भूमिका स्पष्ट करायची आहे की स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठेही OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण ही प्रक्रिया पूर्ण करतो. आणि त्यामुळे विनाकारण OBC समाजाच्या OBC विरुद्ध मराठा असं का ते निर्माण होतोय मला अजून काही लक्षात नाही येत नाही. असे काही पुरावे आहेत का आपल्याकडे की OBC आरक्षण कमी होतंय, जाणार आहे, कमी होणार आहे? हा राईचा पर्वत का उभा राहतो हेच मला कळत नाही. खरं म्हणजे माननीय भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, नेहमी त्यांचा मी आदर करत आलेलो आहे. म्हणजे मला खरं त्यांनी काय वक्तव्य केलं आहे ठीक आहे, काही गैरसमजुतीने त्यानं केलं असेल, त्यांनी मला कल्पना नाही. परंतु इतक्या वर्षाच्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना मी तर कधी असं मला जाणवलं नाही की आपण OBC विरुद्ध कधी मराठा असा काही प्रश्न निर्माण झालेला आहे. सगळे एकत्रच राहतात. म्हणून मला वाटतं आता तर जवळजवळ 5 रिट पिटिशन दाखल झाले आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये. एक जनहित याचिका दाखल झालेली आहे, सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झालेली आहे. त्यामुळे त्याच्यावर आता अधिक भाष्य करणं, कारण काही भाष्य केलं तर त्याचा कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, कधी कंटेम्प्ट होऊ शकतो. पण शेवटी न्यायालयीन प्रक्रिया ती चालू राहील. त्याला न्यायालयीन प्रक्रिया काय आपण थांबू शकत नाही. तिथे आपली प्रत्येकजण आपली भूमिका मांडणारच आहे. परंतु पुरोगामी महाराष्ट्रामध्ये इतक्या वर्षामध्ये सगळी ज्यावेळी समाजाची माणसं एकत्र राहतात, निवडणूक एकत्र लढतात, सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात, सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण करताना मग तो गणेश चतुर्थीचा कार्यक्रम असेल, आता दसरा होऊन गेला आहे, आता दिवाळी साजरी करतोय. आता दिवाळी साजरी करताना असं कधी म्हणतं का आपण की आता OBCची दिवाळी आहे, मराठ्यांची दिवाळी आहे? असं होत नाही कधी. ही सगळ्या कधी अशी समाजाचा सण म्हणून कधी साजरा होत नाही. सगळ्या महापुरुषांचे सणसुद्धा आपण जयंती पुण्यतिथी आपण एकत्र साजरी करतोय. ही तेढ का निर्माण होते किंवा तेढ निर्माण करण्याचा का प्रयत्न होतोय? हा खरं मला माझ्यासमोर नेहमी हा प्रश्न आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.